सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमधील वार्ड क्रमांक 5 मधील जुने वखारबाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। त्या रस्ता मंजुरीसाठी मी तत्कालीन आयुक्त माननीय गांधी साहेब यांची वारंवार भेट घेतलेली होती। तदनंतर आयुक्तांनी त्यावेळेला निधीचा प्रॉब्लेम या ठिकाणी आम्हाला सांगितलेला होता, पण ज्यावेळेला 2025-26 ची जिल्हा नियोजन समितीचे 35 कोटी रुपये या ठिकाणी महानगरपालिकेला प्राप्त झाले, त्या संदर्भातला मेसेज मला मिळाल्यानंतर मी आयुक्तांची भेट घेतली होती आणि तदनंतर मी 26/8/2025 ला या ठिकाणी माननीय आयुक्तांना हा रस्ता करण्यासंदर्भात मी निवेदन या ठिकाणी माझं दिलेलं होतं। संजय नायको मेंढे माजी विरोधी पक्षनेता व माजी स्थायी समिती सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका या लेटर हेडवर मी 26/8/2025 ला आयुक्तांना पत्र दिलं होतं। त्या संबंधित आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी याचं अंदाजपत्रक तयार करून घेऊन पाठवून देण्याचा आदेश या ठिकाणी दिलेला होता। त्याप्रमाणे या ठिकाणी प्रथमतः अंदाजपत्रक तयार करण्यात आलं। ते 13/10/2025 ला हे अंदाजपत्रक तयार करण्यात आलं। 2025 ला अंदाजपत्रक तयार करत असताना पहिलं जे अंदाजपत्रक झालेलं होतं ते 1,62,42,227 रुपयाचं अंदाजपत्रक केलेलं होतं। ज्यावेळेला अंदाजपत्रक घेऊन सर्वांच्या मान्यता घेऊन आयुक्तांच्याकडे गेल्यानंतर तत्वता मान्यता आयुक्तांच्याकडे गेल्यानंतर मी जाऊन आयुक्तांची भेट घेतली आणि ही फाईल आपल्याकडे आल्यासंदर्भात मी आयुक्तांना सांगितलं। आयुक्तांनी अंदाजपत्रक मोठं झालेलं आहे आणि कमी करता येईल का बघूया म्हणून माझ्यासमोरून शहर अभियंत्यांना फोन केला आणि शहर अभियंत्यांना सूचना दिल्या की अंदाजपत्रक थोडं कमी करण्यात यावं। त्याबाबत शहर अभियंत्यांनी माझ्याशी चर्चा करून त्या ठिकाणी आपण मुर्मीकरण, खडीकरण, BBM आणि BMAC अशा पद्धतीचे लेअर त्यावर धरलेले आहेत असं मला सांगितलं। त्यानंतर आम्ही BM आणि ACचा थर आपण कमी करूया आणि अंदाजपत्रक करून घेऊ आणि ते मान्यतेसाठी पाठवू असं शहर अभियंत्याची माझी पृथ्वीराज चव्हाण साहेबांची माझी चर्चा झाल्यानंतर आम्ही त्याला मान्यता दिली आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्या पद्धतीचं एस्टिमेट केलं आणि वरचे 2 लेअर BM आणि ACचा जो लेअर होता तो कमी केला आणि 1,25,06,113 रुपयाचं अंदाजपत्रक या ठिकाणी तयार केलं आणि मंजुरीला पाठवलं। त्याला तांत्रिक मंजुरी 13/11/2000 त्याला 4/11/2025 ला आयुक्तांनी तत्वता मंजुरी दिली 1,25,00,000 आणि त्याला 13/11/2025 ला तांत्रिक मंजुरी शहर अभियंत्यांनी दिलेला आहे। तदनंतर 8/12/2025 ला आयुक्तांनी प्रशासकीय मंजुरी या ठिकाणी दिली आणि त्यावेळेला प्रशासकीय मंजुरी झाल्यानंतर 13/12/2025 ला या ठिकाणी महासभेचा ठराव करून या ठिकाणी जे काही आमच्या वार्डातलं काम होतं 1,25,00,000चं ते समाविष्ट करून महासभेचा ठराव माननीय जिल्हा अधिकारी यांना नियोजन समितीमधून खर्च करण्याचा निधी मिळण्यासाठी बाबतचा या ठिकाणी पाठवलेला होता। त्यावेळेचा जो निधी होता तो पूर्वी ज्यावेळेला निधी आला होता तो 35 कोटी 2025-26 साठी जो काही जिल्हा नियोजन समितीमधून आला होता तो 35,18,00,000 रुपयाचा निधी या ठिकाणी महापालिकेला प्राप्त झालेला होता। त्यापैकी 135 कामं 174 कामं या ठिकाणी त्याला पाठवलेली होती। 126 कामाला त्यावेळेला मंजुरी मिळाली होती आणि ही 26 कामं संपूर्ण बिलो रक्कममध्ये गेलेली होती। त्याची जवळजवळ 4 कोटी रुपयाचा बिलो अमाऊंट होती आणि जिल्हा नियोजन समितीमधून महापालिकेला 2 कोटी रुपये येणार होते। अशा 6 कोटीच्या प्रस्तावित 6 कोटीमधून हा सदरचा प्रस्ताव या ठिकाणी मंजुरीला पाठवलेला होता। तो दिनांक 6/3/2026 ला 6/3/2026 ला जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडं या ठिकाणी त्याने मंजुरीसाठी पाठवलेला होता निधी मिळण्यासाठी बाबत आणि त्याला 27/3/2026 ला माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मंजुरी दिली आणि तदनंतर मंजुरी झाल्यानंतर आयुक्तांच्याकडं जाऊन परवाच या ठिकाणी 6/5/2026 ला या ठिकाणी त्याचं विषयपत्र आपल्या स्थायी समिती सभापतींच्याकडं दिलेलं होतं।
मान्य बबिता मेंढे या स्थायी समितीमध्ये असल्यामुळं त्यांनी मान्य आमचे स्थायी समितीचे सभापती अतुल मांडेंना फोनवर सांगितलेलं होतं की सदरची ही जी काय विषयपत्र आलेलं आहे त्याचं ऐन वेळेला घेण्यात यावं आणि त्याचा ठराव लवकरात लवकर करण्यात यावं। आता त्या पद्धतीनं ठराव करण्याचं ठरवून त्या ठिकाणी लवकरच ठराव करून घेण्यात येईल। त्या पद्धतीचं टेंडर काढून लवकरात लवकर हा रस्ता करण्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्नशील आहोत। एवढं तुम्ही पाठपुरावा केला, सगळं तुम्ही सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने रस्ता होण्यासाठी प्रयत्न केला आहे, मात्र तरी सुद्धा तुमच्याच पॅनलमध्ये निवडून आलेले नगरसेवक या कामाच्या बाबतीत श्रेय घेतात, किती योग्य वाटते? नाही, त्यांनी काय केलं हा विषय नाही। मी जे काय केलं ते मी माझं या ठिकाणी पत्र आहे ते पत्र पण तुम्हाला मी वाचून दाखवतो। मान्य आयुक्त तथा प्रशासक सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मिरज शहरातील वकारबाग झोपडपट्टी ते मंडली पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता तातडीने करण्याबाबत महोदय, मिरज शहरातील वकारबाग येथे ड्रेनेजचे काम बरेच वर्षापासून सुरू आहे। सदरचे काम हे वकारबाग झोपडपट्टी ते मंडली पेट्रोल पंप पूर्णत्वास आले आहे। पूर्णत्वास आलेल्या कामापर्यंतचा रस्ता तातडीने करणे आवश्यक आहे, कारण त्या भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध, वाहनधारक यांना ये जा करणे अतिशय अडचणीचे झालेले आहे। त्या भागातील रहिवासियांना तसेच त्या भागात असणारा व्यापारी वर्ग हे बरेच वर्षापासून हालापेष्टा सोसत आहेत। व्यापारी वर्ग तर मेटाकुटीला आलेला आहे। कोरोना काळात बरेच दिवस व्यापार बंद होता, त्यानंतर ड्रेनेज खोदायच्या कामामुळे रस्ताच बंद असल्यामुळे त्या भागात ग्राहकच येत नाहीत। रस्ता बंद असल्यामुळे इतर नागरिकांना सुद्धा 2 ते 3 किलोमीटर अंतर फिरून यावे लागत आहे। सदरचा रस्ता हा मेन रोड असल्यामुळे तातडीने रस्ता करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करणे अत्यावश्यक आहे। तरी सदरचा रस्ता ताबडतोब करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आपल्याकडून आदेश व्हावेत ही विनंती। हे पत्र मी 26/8/2025 या ठिकाणी आयुक्तांना दिलेलं होतं। त्याबाबतचा हे सर्व त्यानंतर जिथं फैल जाईल त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून मी माझी फैल आमच्या वार्डातली आलेली आहे म्हणून सांगून त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करून आज त्याचं मंजुरी मिळालेलं आहे। लवकरच त्याचा ठराव पण होईल आणि टेंडर पण होईल। म्हणजे नगरसेवक करंज आमदार खोटं बोलतायत असं तुम्हाला वाटतंय? मी ते म्हणत नाही, मी पाठपुरावा जे काही केलेला आहे ते तुमचा पुराणा जाण ही जी कागदपत्र आहेत ही जी कागदपत्र आहेत ही पूर्णपणे त्या फाईल मधल्या आहेत। हे पत्र सुद्धा माझं त्या फाईलला आहे, बरोबर आहे, हे फाईल मधलंच पत्र आहे माझं। आणि जे काय मंजुरीचं पत्र आहे त्याचा इस्टिमेट दुसऱ्याने केलेल्या पाठपुरावाच्या कामाचा आपण जर स्वतः एखादं कोण श्रेय घेत असेल तर ते कितपत योग्य आहे तो मुद्दा आहे। मी हे काम कशा पद्धतीने मंजूर केलेलं आहे, किती तारखेला पत्र दिलं आणि कशा पद्धतीचा पाठपुरावा केला हे मी तुमच्या समोर पुराव्यानिशी मांडलेला आहे।